पुण्यामधील गरवारे महाविद्यालयासमोर झाड कोसळल्याची माहिती समोर आली आणि झाडाखाली अडकलेल्या 2 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश सुद्धा आलेलं आहे। झाड कोसळल्यानंतर संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला होता आणि एक रिक्षा आणि काही वाहनं झाडाखाली अडकल्याची माहिती आहे। कशा प्रकारे हे झाड कोसळलेलं आहे आपण पाहू शकतोय। मात्र झाड कोसळून 2 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यातील सेंट्रल मॉल गरवारे कॉलेज जवळ एक जुनं झालेलं झाड जे आहे ते अचानक कोसळलं आणि त्यामुळे 2 जण जखमी झालेले आहेत। दोन्ही कल्ल्या रस्त्याची वाहतूक बंद झालेली आहे। अतिशय मोठं हे झाड होतं त्यामुळे या झाडांच्या खाली काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। 2 गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे झाडाखाली आलेल्या आहेत आणि झाडाच्या बुडाजवळ सुद्धा जवळपास 5 ते 4 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे झाड पडल्यामुळे मोठी बघ्यांची गर्दी सुद्धा आहे। त्याचबरोबर दोन्ही कल्ली वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो गरवारे कॉलेजच्या मेन रस्त्यावर सुद्धा आता होतोय। अग्निशमक दलांकडून हे 2 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून झाड तोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। अर्ध्या 1 तासामध्ये हा सगळा रस्ता आता पूर्ववत करण्यात येईल। तात्काळ अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अर्ध्याच्या वर आता झाड तोडलेलं आहे आणि बाजूला करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। मात्र अशा पद्धतीने अचानक हे झाड कोसळलं आणि त्यामध्ये या सगळ्या गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं आणि या 2 व्यक्तींचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पोलीस सुद्धा या ठिकाणी आता या झाडाची सगळी काय झालं त्याची माहिती घेत आहेत आणि अचानक हे झाड कोसळल्याने मात्र या भागामध्ये गर्दी पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।